नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्री शब्द वगळल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील मंत्र्यांनी आक्षेप घेत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाविषयी तीव्र नाराजी मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त केली आहे. मात्र यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता उमेश पाटील यांनी जाहिरातीत मुख्यमंत्र्यांचा उल्लेख राहिला तर आक्षेप घेण्यासारखं काय, अशी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. जर मुख्यमंत्र्यांचं त्या ठिकाणी नाव न घेता थोडक्यामध्ये किंवा शॉर्टकट म्हणून लाडकी बहीण योजना अशा पद्धतीचा काही उल्लेख झाला असेल किंवा दादांची बहीण योजना असा काही उल्लेख झाला असेल तर त्याच्यामध्ये एवढा आक्षेप घेण्याचं काही एक कारण नाही. ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर झाला त्या दिवशी त्याच्या दुसऱ्याच दिवशी अनाथांचा नाथ एकनाथ म्हणून सबंध राज्यभरामध्ये बॅनर, होर्डिंग, पोस्टर झळकले होते. याचा अर्थ त्यामध्ये त्या संदर्भातली तयारी अगोदरच करण्यात आलेली होती. त्यावेळेला आम्ही कोणी म्हणालो का असं की याचं श्रेय जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी एकट्यानेच का घ्यावं म्हणून? जर मंत्रिमंडळामध्ये आपण महायुती सरकारमध्ये एकत्र म्हणून काम करतो तर आमच्या नेत्यांचा, आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अशा पद्धतीनं अपमान करणाऱ्या तानाजी सावंत यांची हकालपट्टी अद्यापपर्यंत तुम्ही का नाही केली? हा आमच्या कार्यकर्त्यांचा तुम्हाला प्रश्न आहे. या संदर्भामध्ये आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहिल्यांदा तुम्ही तो विषय घ्यायला पाहिजे होता. त्या तानाजी सावंत जे काही बोलले त्याला समर्थन आहे का आपलं? तसं असेल तर तसंही स्पष्ट करून सांगा. यापूर्वीच आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आम्ही काही सत्तेला हपापलेलो नाही आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये खटके उडायला लागले आहेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. भाजपने बारामतीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच फोटो लावले आहेत. या बॅनरवर अजित पवारांचा फोटो वगळण्यात आलाय. यामुळे महायुतीमध्ये पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.